चला आज आपण कच्च्या केळाची भजी करूया। मस्तपैकी केळं, आता ही कच्ची केळं मी खिसून घेतलेली आहेत, त्याची साल काढली आणि खिसून घेतलेली आणि पाण्यात भिजत ठेवली, म्हणजे ती काळी पडत नाही। आणि पाण्यात का ठेवायचं तर ते चिकट असतो, त्याचा चीक असतो। पिकलेल्या केळांमध्ये चीक नसतो आणि कच्च्या केळांमध्ये चीक असतो। तो पण सोलताना सुद्धा आपल्याला हाताला चीक लागतो, त्याचा चिकट होतं जरासं। आता त्यातले कोथिंबीर, कॉर्नफ्लॉवर, कांदा आणि डाळीचं पीठ, आले लसणाची पेस्ट, तांबडं तिखट आणि मीठ हे सगळं घ्यायचं आपण आहे आणि त्याच्यामधनं भजी तयार। लागलं तर पाणी घालायचं, नाही तर नाही पाणी घालायचं। आता मी हे सगळं याच्यातनं पाणी काढून घेते। पण पिळून काढलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण ही सगळी कोथिंबीर घालणार। कोथिंबीर भरपूर घालायची, छान चव लागते त्याची। कोथिंबीर घातलेली आहे, त्यात एक कांदा चिरून घातलेला आहे, परत 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे, आणि डाळीचं पीठ 2-3 चमचे, जेवढं हवं आहे तेवढं डाळीचं पीठ घालायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण आल्या लसणाची पेस्ट घालणार आहोत। चवीप्रमाणे मीठ आणि तांबडं तिखट। तांबडं तिखट जरा भरपूर घालायचं, म्हणजे त्याने चव जरा चांगली येते। आणि थोडेसं धने जिऱ्याची पावडर किंवा गोडा मसाला आणि हळद। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं। त्याच्यात आपल्याला वाटलं तर पाणी घालायचं, नाहीतर घालायचं नाहीये, कारण केळाला पाणी सुटतं। हे बघा, काही पाणी घातलेलं नाहीये तरी सुद्धा व्यवस्थित प्रमाणात बसलेलं आहे सगळं। कारण केळाला पाणी सुटतं, थोडंसं कांद्याला पाणी सुटतं, त्यामुळं ते बरोबर जमतं। आणि जर तुम्हाला वाटलं पातळ झालंय तर थोडंसं डाळीचं पीठ घालायचं परत त्याच्यामध्ये। आता हे मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे। 1 सेकंद मी ठेवलं होतं तसंच, कारण तेल गरम व्हायला पाहिजे। आता तेल गरम करत ठेवलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये लहान साईजचे भजी घालून घेऊया। तेल छान गरम झालेलं आहे। तेलात जेवढं मावेल तेवढी भजी घालायची, ते काही चिकटत नाही, काही नाही, कारण तेलामुळे लगेच ते परतलं जातं। कॉर्नफ्लॉवरने कसं होतं, जरा कुरकुरीतपणा येतो आणि छान लागतं, मंचुरियन सारखं असं व्यवस्थित लागतं। हे बघा, अशा मस्तपैकी आपल्या भजी तांबूस अशा तळून झालेल्या आहेत आणि कुरकुरीत झालेले आहेत। अजून एक घाणा काढून घेते। अशा पद्धतीने आपल्या कच्च्या केळाची भजी तयार झालेली आहे, मस्त कुरकुरीत आणि छान झालेली। दाखवू का तुम्हाला कुरकुरीत कशी झालेली ती? हे बघा, हे बघा, मस्त कुरकुरीत झालेली आहे। आवाज आला असेलच तुम्हाला त्याचा, छान वाटले ते आणि लागते छान आणि चवीला मस्त लागते। असं मस्त चमचमीत पदार्थ करून खायचे आणि छान राहायचं। आणि लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायचं।